श्री गणेशाय नमः. श्री सत्यनारायण कथा चतुर्थोध्याय. सूत म्हणतात, आपले कल्याण व्हावे म्हणून त्या साधुवाण्याने यात्रा केल्या, ब्राह्मण इत्यादींना दक्षिणा दिली, दानधर्म केला आणि तो आपल्या नगरीला निघाला. काही मार्ग नौका चालल्यावर सत्यनारायण देवांनी त्याची परीक्षा पाहण्यासाठी संन्याशाचे रूप घेऊन विचारले, काय हो व्यापारी, आपल्या नौकेत काय बरं आहे? त्या संन्याशाची हेळना करून तो वाणी म्हणाला, तुम्ही का बरे चौकशी चालविली आहे? यातील काही पैका तर आपल्याला लुटून न्यावायचं नाही ना? पान, पत्रावळी, वेली अशा प्रकारच्या वस्तू आमच्या नावेत आहेत. किंमतवान वस्तू जिन्सा मुळीच नाही. साधुवाण्याचे असे खोटे व कठोर उत्तर ऐकल्यावर संन्यासी म्हणाला, तसेच हो, तुझे बोलणे खरे हो. इतके सत्यनारायण देव संन्यासी रूपाने त्यांना म्हणाले. असे बोलून संन्यासी महाराज लगेच जरा पलीकडे समुद्राच्या तीरावर जाऊन बसले. संन्यासी गेल्यानंतर साधुवाण्याने आपली नेहमीची जेवण वगैरे कामे आटोपली व तो नौकेकडे आला. तो त्याला आश्चर्याचा धक्काच बसला, कारण ती नौका हलकी झाल्यामुळे बरीच वर येऊन तरंगत होती. नौकेमध्ये पान, पत्रावळी, वेली वगैरे कवडी किमतीच्या जिन्सा पाहून तो वाणी बेशुद्ध होऊन तेथेच पडला. थोड्या वेळाने तो सावध होऊन चिंतातूर झाला. मग त्याचा जावई त्याला म्हणाला, मामाजी, फुकट दुःख करून काय उपयोग? हा त्या संन्यासी महाराजांच्या शापाचाच परिणाम आहे, म्हणून आपण त्यांनाच शरण जाऊ. त्यांनी आपल्या किंमतवान जिन्सांचे कवडी मोल जिन्सात रूपांतर केले. तेच संन्यासी महाराज आपल्या नौकेतल्या पूर्वीच्या सर्व किंमतवान वस्तू जशाच्या तशा स्वरूपात परत देतील. जावयाचे भाषण ऐकताच तो वाणी ताबडतोब संन्यासी महाराजांकडे गेला आणि भक्तिभावाने नमस्कार करून आदराने त्यांना म्हणाला, महाराज, मी जे आपणाला खोटे सांगून आपला महान अपराध केला त्याची मला क्षमा करा. मी पदर पसरतो, दंडवत घालतो, माफी मागतो. असे म्हणून तो संन्यासी महाराजांपुढे लोळण घेत राहिला. अशा त्या वाण्याला बघून संन्यासी महाराज म्हणाले, रडणं ओरडणं थांबव आणि ऐक. तू माझ्या पूजेची कारण नसताना टाळाटाळ केलीस. तुझी बुद्धी वाईट असल्याने त्याचा परिणाम म्हणून तुला माझ्या आज्ञेने दुःख भोगावे लागत आहे. असे ऐकताच वाण्याचे डोळे खाडकन उघडले व तो भगवान विष्णू जो सत्यनारायण त्याचे स्तवन करू लागला. नंतर साधुवाणी म्हणाला, हे भगवंता, तुझ्या मायेमुळे स्वर्गातले देवसुद्धा मोहून गेले. तेथे माझ्यासारख्या पामराची काय किंमत? मी तर खरोखरच तुझे रूप, तुझे गुण, तुझी माया कदापिही ओळखण्यास असमर्थ आहे. मी मूर्ख असल्याने देवा तुझ्या मायेमुळे मोहित झालो. माझ्यावर दया करा. तुम्हाला मी जाणू शकत नाही. माझ्या वैभवाप्रमाणे मी आपले पूजन खचित करीन. मी आपल्याला शरण आलो आहे. माझे पूर्वीचे द्रव्य मला परत द्यावे आणि माझा सांभाळ करावा. असे साधुवाण्याचे भाषण ऐकून भगवान जनार्दन श्री सत्यनारायण संतोष पावले. साधुवाण्याला इच्छित वर देऊन श्री सत्यनारायण देव तेथेच गुप्त झाले. साधुवाणी नावेवर आल्या असता त्याची ती नाव पूर्वीप्रमाणे दिसली. श्री सत्यनारायण देवाच्या कृपेने माझे असलेले सर्व द्रव्य व माल मला मिळाला, हे उमजून साधुवाण्याने तेथेच आपल्या जमातीचे लोक बोलावून श्री सत्यनारायण देवाची पूजा केली. आता तो वाणी श्री सत्यनारायणाच्या कृपेने आनंदित झाला आणि आपली नाव त्याने आपल्या गावाकडे हाकारली. प्रवास करीत असताना गाव दिसू लागल्यावर तो साधुवैश्य आपल्या जावयाला म्हणाला, माझी रत्नपुरी पहा. शिवाय त्याने आपला एक नोकर आणि आपण आल्याचे वर्तमान सांगण्यासाठी घरी पाठविला. नोकर साधुवाण्याच्या घरी गेला आणि साधुवाण्याच्या पत्नीला नम्रतापूर्वक नमस्कार करून त्याने तिला साधुवाण्याची सर्व हकीकत सांगितली. ती अशी, साधुवाणी आपल्या जावयासह पुष्कळ द्रव्य घेऊन आले असून तेथे वाण्याचे सर्व मित्र व आप्त आलेले आहेत. नोकराच्या तोंडचे हे वाक्य ऐकताच साधुवाण्याच्या पत्नीला फार आनंद झाला आणि तिने श्री सत्यनारायणाची पूजा करून तीर्थप्रसाद घेतला. मग ती आपल्या मुलीला म्हणाली, मी माझ्या पतीच्या भेटीला जात आहे. तू सत्यनारायण देवाची पूजा करून तीर्थप्रसाद घेऊन ये. आईचे असे भाषण ऐकून तिने श्री सत्यनारायण देवाची पूजा लवकर संपविली. परंतु प्रसाद न घेताच ती आपल्या पतीच्या दर्शनासाठी गेली. त्यामुळे भगवान श्री सत्यनारायण देवाचा तिच्यावर कोप झाला आणि तिचा पती आणि नाव आतील मालमत्ते सुद्धा त्या सागरात कुठेसुद्धा दिसेना आणि कलावती कन्येला आपला पती कुठेही दिसेना. यामुळे ती शोकाने भूमीवर पडून रडू लागली. नावही एकाएकी नाहीशी झाली. हे पाहून त्या वैश्याला फार आश्चर्य वाटले. हे असे का बरे झाले? असे भयभीत होऊन साधुवाणी म्हणाला, सगळे नावाडी ही चिंतातूर झाले. आपली मुलगी कलावती हिची अशी दशा पाहून लीलावती दुःखी होऊन आक्रंदत आपला पती जो साधुवाणी त्याला म्हणाली, नौकेसह जावई कुठे गेला? काही कळत नाही. कोणत्या देवाची आपण हेळना केली म्हणून नौका जावई असे कसे दिसत नाहीत? सत्यनारायण महाराजांचे मोठेपण जाणणे आपल्या अज्ञबुद्धीमुळे अशक्य आहे. असे बोलून ती मोठमोठ्याने स्फुंदू लागली. हे अतिशय दुःख पाहून वैश्याचे सगळे नातेवाईक मित्र देखील दुःखित झाले. लीलावती कलावतीला पोटाशी धरून रडायला लागली. कलावतीला पती कोठेही दिसले नाही. यामुळे अतिशय दुःख झाले.
पतीच्या पादुका घेऊन कलावतीने सती जाण्याची तयारी केली. हा भयंकर प्रकार अवलोकन करून साधुवाणी आणि त्याची पत्नी लीलावती असे दोघांना आता पुढे काय या विचाराने शोक, दुःख आणि संताप झाला. पण त्यातच सुविचार सुचून हे दुःख श्री सत्यदेवानेच आपल्या पदरात बांधलेले आहे आणि त्याच्या मायेच्या योगाने मी गुरफटलो आहे. म्हणून हे दुःख, हे विघ्न नाहीसे करून मला पुन्हा सुख दाखविणारा असा जो सत्यनारायण, त्याची मी माझ्या ऐपतीला, वैभवाला शोभेल अशा प्रकारे पूजा करीन, अशी प्रार्थना करून तो साधुवाणी पुन्हा श्री सत्यदेवाला साष्टांग दंडवत घालू लागला. असे लक्षात आणून गरिबांचे कनवाळू भगवान सत्यनारायण यांनी त्या वैश्यावर कृपा केली आणि ते म्हणाले, तुझ्या कन्येने माझा प्रसाद टाकून ती पतीच्या दर्शनाला आली, म्हणून हा दुःखाचा डोंगर तुझ्यापुढे उभा राहिला. जर तुझी कन्या घरी जाऊन प्रसाद सेवन करून येईल तर हे संकट जाईल. साधुवाण्याच्या मुलीने म्हणजे कलावतीने आकाशातून असे वाक्य ऐकले, साधू वैश्या, मी बोललो, असे केल्यास तुझ्या कन्येला तुझा जावई भेटेल. कलावती ताबडतोब घरी गेली आणि देवाला नमस्कार करून आणि त्याचा प्रसाद घेऊन परत येताच तिला आपला पती आणि सारे आप्त दिसले. तेव्हा ती आपला पिता साधुवाणी याला म्हणाली, बाबा, उशीर कशासाठी करता? ताबडतोब आपण घरी जाऊया. आपल्या मुलीचे बोलणे ऐकून वाण्याला फारच आनंद झाला आणि त्याने ताबडतोब तेथेच श्री सत्यनारायणाची विधीपूर्वक पूजा केली. आपले सगळे गणगोत वाण्याने तेथे बोलावले होते. पूजन आटोपून तो घरी गेला आणि नंतर वर्षानुवर्ष दर पौर्णिमेला आणि संक्रांतीला तो सत्यनारायणाची पूजा करीत राहिला आणि ह्या लोकात सुख आणि समाधानात राहून शेवटी त्याला सत्यलोक प्राप्त झाला. याप्रमाणे श्री स्कंद पुराणातल्या रेवाखंडातील श्री सत्यनारायण कथेचा 14 अध्याय समाप्त झाला. श्री सत्यनारायण महाराज की जय. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री गणेशाय नमः. श्री सत्यनारायण कथा पंचमोध्याय. सूत सांगतात, अहो ज्येष्ठ मुनी हो, आता तुम्हाला आणखी एक घडलेली गोष्ट सांगतो. पूर्वी अंगध्वज नावाचा एक राजा प्रजेची काळजी घेणारा आणि प्रजेवर आईबापाप्रमाणे प्रेम करणारा होता. सत्यनारायणाच्या प्रसादाचा अव्हेर केल्याने हा अंगध्वज राजा महादुःखी झाला. एकदा तो शिकारीसाठी अरण्यात गेला असता त्याने अनेक प्रकारच्या वाघ, सिंह, अस्वले, वन्य पशूंची शिकार केली. राजधानीस परत जात असता एका वडाच्या झाडाखाली गुराखी मुले मोठ्या भक्तिभावाने आपले सर्व सवंगडी जमवून सत्यनारायणाची पूजा करीत होती. राजाने हे पाहूनही तो मोठ्या गर्वाने तिकडे गेला नाही, अगर त्याने नमस्कारही केला नाही. तेव्हा त्या गुराख्यांनी सत्यनारायणाचा प्रसाद त्याच्याजवळ आणला. मोठ्या अगत्याने त्याला दिला, परंतु राजाने त्या प्रसादाचा त्याग केला. त्यामुळे या अंगध्वज राजाला महादुःख प्राप्त झाले. त्या राजाचे राज्य, 100 मुलगे, धन, धान्य वगैरे या सर्वांचा नाश श्री सत्यनारायणाच्या अवकृपेमुळे झाला. राजाला कळून चुकले की सत्यनारायणाच्या प्रसादाचा आपण अव्हेर केला, त्याचाच हा परिणाम आहे. आता आपण गुराख्यांकडे जाऊन श्री सत्यदेवाचे पूजन करून प्रसाद सेवन करावा. या हेतूने तो अंगध्वज राजा गुराखी म्हणजेच गोवारी मुले यांच्यापाशी आला. नंतर त्याने गुराखी बांधवांसह भक्ती आणि श्रद्धा बाळगून श्री सत्यनारायणाचे यथासांग यथाविधी पूजन केले. स्वतः तीर्थ घेतले, प्रसाद घेतला. यामुळे श्री सत्यनारायणाची त्याच्यावर कृपा झाली. त्याचे राज्य त्याला परत मिळाले. त्याचे 100 पुत्र परत आले. धन, धान्य, पशु सगळ्यांचा त्याला लाभ झाला आणि या लोकी सर्व प्रकारचे सुख भोगून शेवटी तो सत्यलोकाच्या ठिकाणी गेला. जे कोणी हे सत्यनारायणाचे परम दुर्लभ असे व्रत करतील किंवा भक्तिभावाने सत्यनारायणाची परमपूज्य देणारी आणि फळप्राप्ती करून देणारी कथा ऐकतील, त्यांना पैसा, सोने, नाणे, धान्य वगैरे अनेक प्रकारची संपत्ती म्हणजे वाहने वगैरे वगैरे श्री सत्यनारायणाच्या प्रसादामुळे मिळतील. दरिद्री असतील ते श्रीमंत होतील. कोणी बंधनात असतील तर त्यांची बंधनातून म्हणजे कैदेतून सुटका होईल. कोणाला भीती वाटत असेल मग ती कशाचीही असो, त्यांची भीती, भय नाहीसे होईल आणि ते बिनधास्तपणे जगात वावरतील. एवढेच नव्हे तर ज्याच्या ज्याच्या मनात जी जी चांगली गोष्ट व्हावी असे वाटते त्याची मनोकामना पूर्ण होईल आणि तो अथवा ती व्यक्ती सर्व प्रकारचे सुख भोगून अंती श्री सत्यनारायणाच्या कृपेने वैकुंठातही सर्व प्रकारची सुखे भोगण्यासाठी जाईल. ब्राह्मण हो, असे हे सत्यनारायण देवाचे व्रत तुम्हाला सांगितले. याचे आचरण केले असताना कोणत्याही माणसाची सगळी दुःखे आणि ताप नाहीसे होतात. विशेष म्हणजे आजच्या या कलियुगात श्री सत्यनारायणाची पूजा ही फळ देणारी आहे. अशा या सत्यनारायणाला कोणी काल म्हणतील, कोणी सत्य म्हणतील तर कोणी ईश म्हणतील, कोणी याला सत्यनारायण म्हणतील तर कोणी सत्यदेव असेही म्हणतील. सत्यनारायण महाराज अनेकानेक रूपांनी भक्तांच्या इच्छा पुऱ्या करतात. सध्याच्या या काळात म्हणजे कलियुगात श्री सत्यनारायण महाराज भक्तांनी त्यांच्या मनोभावे केलेल्या पूजनामुळे प्रसन्न होतात.
जो कोणी भक्त किंवा जे कोणी भक्त श्री सत्यनारायणाची कथा रोज वाचतात किंवा ऐकतात, त्यामुळे त्यांची पापे नाहीशी होतात आणि त्यांच्यावर श्री सत्यनारायणाची कृपा होते. त्यांच्या सर्व इच्छा श्री सत्यदेवाच्या प्रसादाने पूर्ण होतात. याप्रमाणे श्री स्कंद पुराणाच्या रेवाखंडातील सत्यनारायण व्रत कथेचा 5वा अध्याय समाप्त झाला. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री सत्यनारायण महाराज की जय.